यावेळेस राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर देखील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला। तमाम मराठी जनांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, ती आज पूर्ण झाली। हो, आणि याचं संपूर्ण श्रेय हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजींना आहे। कालच आम्ही त्यांची भेट घेतलेली होती, त्यावेळेला त्यांनी या फाईलवर आपली सही द्यायला आम्हाला सांगितलेलं होतं, परंतु लगेच एक दिवसाच्या आत ही बातमी आम्हाला मिळेल त्याची आम्हाला सुद्धा एक सुखद धक्का बसला। सातत्याने ज्या ज्या वेळेला आदरणीय पंतप्रधान महोदय मंत्री आले त्या वेळेला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी पालकमंत्री म्हणून त्यांना भेटलो मुंबईचा, त्या वेळेला ही मागणी केलेली होती आणि त्याच्यामुळे आज आमची एक मागणी मान्य होत असताना अन्य 5 भाषांना सुद्धा 4 भाषांना न्याय मिळालेला। खऱ्या अर्थाने आज मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी जन असेल, मला खात्री आणि विशेषतः याचा जल्लोष मुंबई शहरामध्ये होईल, मला अभिमान आहे। सर, आता जो या भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार म्हणून काही प्लॅन तयार झालेले आहेत का, काही योजना तयार झालेल्या आहेत का? नाही, आमच्याकडे प्लॅन तर तयार असतातच। खरं तर सांगायचं 2-3 महत्वाच्या बातम्या आहेत। याच वर्षी आम्ही मराठी भाषा धोरण दिलं, केंद्राने मराठी भाषेला अधिकार भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्याच बरोबर मरीन ड्राईव्हवरचं सर्वात सुंदर इमारत ही मराठी भाषा भवनाची होती आणि सर्वात भव्य इमारत होतं आणि याचं भूमिपूजन येत्या काही दिवसात आदरणीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत। याचा सुद्धा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। याला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा हजर राहणार आहेत, त्याच्यामुळे मराठी सुद्धाने तळपत राहील याची मला खात्री आहे आणि प्रत्येक मराठी नामाचं मानबिंदू असलेला हा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याबद्दल त्यांचे आभार आणि या विभागाचे मंत्री महोदयांचे सुद्धा हार्दिक आभार। सर, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण बघतोय की मराठी भाषेच्या